नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. आमदार सत्यजित तांबेंनी राहुल गांधींच्या बद्दल एक वक्तव्य केलं. त्यांनी सांगितलं की काँग्रेस विचारसरणी वगैरे सगळं ठीक आहे आपल्या जागी, परंतु जर आपण असं पाहिलं तर काय राहुल गांधी लोकांना भेटतात का? माझा दावा आहे की काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी महाराष्ट्रातल्या एका तासाच्या नोटीसवर राहुल गांधींना भेटून दाखवायचं, तर मग मी हे पैज लावतो. सत्यजित जे बोलला त्याची ती पीडा असावी, कारण एकेकाळी सत्यजित हे फार त्या राहुल गांधीच्या जवळचे होते. जिल्ह्यातलं राजकारण बदलतं, राज्यातलं राजकारण बदलतं आणि सोयीनुसार राजकारण करण्यासाठी किंवा आपल्याला हे मिळालं नाही म्हणून ते मिळालं नाही म्हणून ते, असं सोयीचं राजकारण करण्यासाठी विचारधारेला अरबी समुद्रात बुडवून मग पुढे राजकारण करतात. आता महाराष्ट्रात सध्या तेच राजकारण चालू आहे. विचार, आचार, फिलॉसॉफी, हिंदुत्व वगैरे हे सगळं बोलण्याच्या गोष्टी आहेत. गरीब, शेतकरी, भूमिपुत्र, बळीराजा म्हणजे ज्याचा आपण बळी घेतो तो, असं मानायचं. आणि मग त्यानंतर जे महत्वाचं आहे ते बाळासाहेब थोरात बोलले. आता बाळासाहेब थोरात म्हणजे सत्यजितचे मामा, सतीचा भाचा आहे त्यांचा. ते म्हणाले की अरे बाबा, बालिशपणा सोडा, आता थोडं मॅच्युअर व्हा सत्यजित. ज्यांचे आपल्यावर भरपूर उपकार आहेत, ज्यांनी आपल्याला भरपूर दिलं आयुष्यात, त्याचा विसर कधी व्हायला नको. त्यातलं अर्धसत्य आहे ते जे बोलले ते. अर्धसत्य असं आहे की ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांना आपण विसरायला नको, पण बालिशपणा सोडा, मॅच्युअर्ड व्हा. तर सत्यजित तांबे जर बालिश असतील तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याला थोपलं कोणी? हे जे मामा प्रेम तुमचं उकळून आलं आपल्या भाच्यासाठी, आणि तुमच्या शब्दात बोलायचं, ते एका बालिश माणसाला तुम्ही राजकारणात आणलं, त्याला मोठं केलं, त्याला वेगवेगळ्या पदावर ठेवू दिलं, तो दिल्लीचं राजकारण करायला लागला. सत्यजित तांबेचं जर वक्तव्य बालिशपणाचं आहे तर त्या बालिश पोराला राजकारणात आणून त्या राजकारणाचा म्हणजे काँग्रेसच्या राजकारणाचा नाश करण्याचा पाप मग बाळासाहेब थोरातांनी केलं का? आणि अशी पाप करणारी बरीचशी लोक सगळ्याच राजकीय दलामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये. नारायण राणे तेही आपल्या 2 मुलांना घेऊन आले. ते किती मॅच्युअर्ड आहेत आणि भाजपाची किती ते किरकिरी करतात ते तुम्ही सोडून द्या. अजित पवार आपल्या मुलाला लोकसभा लढवली होती, पार्थ. नाव ठेवल्याने कोणी पार्थ होत नसतो. नावात काय आहे आपण नेहमी. त्यामुळे अजय असलेल्या अजितला पार्थच्या चक्करमध्ये पराभव पत्करावा लागला. शरद पवार, अजित पवारला आणणारे शरद पवारच. असे प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही नावावर नावं ठेवू शकता. त्यामुळे काय काँग्रेसमध्ये वर्कर नव्हते का? राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या जागी प्रमोट करणारा दुसरा माणूस नव्हता का? अजित पवारांकडे पार्थच्या जागी दुसरा तिकीट घेणारा उमेदवार नव्हता का?
नारायण राणेकडे आणि त्यांच्या मुलाला अकॉमोडेट करणारे एकनाथ शिंदे आणि बीजेपी यांच्याकडे दुसरे उमेदवार नव्हते का? सुनील तटकरे हे मुलींना पुढे आणतात, त्यांच्याकडे दुसरे उमेदवार नव्हते का? अशी वंशावळ प्रत्येकच राजकारणाच्या आहेत. मुलगी नाही तर सून आणतात, सून नाही तर भाचा आणतात, भाचा नाही तर पुतण्या येतो. छगन भुजबळ पुतण्यांना घेऊन आले. असा एकही नाही की ज्यांनी ही अशी बालिश लोक पुढे आणली नाहीत. आणि मग अशी इमॅच्युअर्ड जर लोक तुम्ही आणली पुढे, तर मग ही अशीच वक्तव्य येणार. आणि दुसरी गोष्ट, जर वस्तुस्थिती पाहिली तर सत्यजित ते म्हणाला काही त्यात काही जास्त ते काँग्रेस पॉइंट ऑफ व्ह्यू बालिश असेल, पण ते प्रॅक्टिकल वक्तव्य होतं. थोरात साहेब तरी एका तशा नोटीसवर भेटू शकतात का? थोरातांना मोठं केलं, त्यांना भरपूर दिलं काँग्रेसनी सगळ्याच नेत्यांना भरपूर दिलं. पण याच नेत्यांनी मग काँग्रेस जिवंत सुद्धा ठेवली. आणि जे देण्याच्या लायकीचे नव्हते त्यांनी काँग्रेस डुबवली. सध्या जी महाराष्ट्रात काँग्रेस तिसऱ्या जागी, म्हणजे फारच वाईट स्थिती आहे काँग्रेसची. आणि आता काँग्रेस महाराष्ट्रात उठेल असं वाटत नाही. ही सगळी दिल्लीची किमया आहे. राहुल गांधीच्याच आशीर्वादाने ही लोक पुढे आली आणि त्यांनीच राहुल गांधीची बोट बुडवली. त्यामुळे मॅच्युअर हो म्हणण्यापेक्षा मॅच्युअर असलेल्या माणसाला जर राजकारणात सगळ्या राजकीय दलांनी आणलं तर महाराष्ट्रातल्या राजकारणातले ते जुने दिवस पुन्हा वापस येतील. शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, ते सगळे जुने, विखे पाटील, एकनाथ शिंदे आपल्या मुलाला घेऊन आले पुढे आणि त्या मुलाच्या वागणुकीमुळे ठाण्याचं राजकारण दूषित झालं. नाही तर मला फार अचंबा वाचायचा. ठाण्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या राजकीय दलाची नेते जीवाभावाचे मित्र होते. एकमेकांसाठी जीव ओतून देणारी ही लोक. नारायण राणे मुख्यमंत्री झाल्यावर पूर्ण ठाण्याच्या प्रत्येक राजकीय दलाच्या नेत्याला आनंद झाला, कारण आमच्यातलाच एक झाला मुख्यमंत्री. एकनाथ शिंदे ग्राउंड होते, पण त्यांच्या मुला एकदम 7व्या आसमानावर. आणि मग त्याच्या अरेरावीमुळे तो पूर्ण ग्रुपच तुटला ठाण्यामध्ये. आणि ठाण्याचं राजकारण अतिशय दूषित झालं. असाच त्रास प्रत्येक बाबतीत आहे. गुजरातमध्ये त्या कार्यकारी अध्यक्ष आहे जिग्नेश मेवानी, त्यांनी तर ट्विट केलं सोशल मीडियावर की राहुल गांधी तुम्ही बोलताय का साहेब, तुम्ही म्हणताय ना की बीजेपी साठी काम करणाऱ्या लोकांना बाहेर पाठवा, मग काढा ना बाहेर. तुम्ही नुसते बोलता, कधी काढणार त्यांना? बीजेपी साठी काम करणारीच लोक मोठ्या मोठ्या पोस्टवर बसलेले आहेत आणि ते पार्टीला आतमधनं खातायत. मग आमच्यासारख्या लोकांनी काय करावं? जेव्हा जिग्नेशचं तो गुजरातच्या कार्यकारी अध्यक्षाची तो त्याला होणारा त्रास जेव्हा समोर येतो, तेव्हा मग मला वाटतं की थोरात उपकारांच्या खाली दबून बोलतायत. म्हणून सत्यजितला म्हणतायत की तू बालिश आहेस. या सत्यजित सत्य बोलतोय, उपकाराखाली दबलेल्या थोरातांना ते चुकीचं वाटतंय का? हा प्रश्न आहे. आज रोकठोक मध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणतं नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.